खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल जावरे यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे। सुजय विखे यांच्या समर्थकांनी ही मारहाण केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे। त्यांना मारहाणीनंतर आयसीयूत दाखल करण्यात आले आहे। ठिकाणी पराजय पचवता आला पाहिजे, जसा विजय पचवता आला पाहिजे तसा पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे। आज अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे। आमचे खंदे समर्थक ॲडव्होकेट राहुल जावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला। आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचे इतर जोडीदार यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही, परंतु त्यांनी राहुल जावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला। त्याचा श्वास काही सेकंद रोखला गेला, गळा दाबला, त्याच्यावरती चॉपरचे वार झाले। जर त्या ठिकाणी नगरे आणि इतर बाकीची सहकारी मध्ये पडले नसते तर आज वेगळी घटना त्या ठिकाणी घडली असती। या जिल्ह्यामधलं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतं? जर पालकमंत्र्यांचा अत्यंत कट्टर कार्यकर्ता हा जर हल्ले करत असेल तर त्याला संरक्षण हे दिलं गेलं नाही पाहिजे, त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। पराभव हा पचवण्याची ताकद खरं तर त्यांच्यामध्ये आली पाहिजे। कालच प्रेसमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पराभव पचवण्याची सुद्धा हिंमत लागते। ती हिंमत खरं तर या कुटुंबाने दाखवली पाहिजे। असे भ्याड हल्ले करून आणि कार्यकर्त्याला धमकावून तुम्ही पुन्हा एकदा हुकुमशाही आणि दादागिरी याला खतपाणी घालताय असं निदर्शनाला येतंय। हे चुकीचं आहे।